नात्याला कधी पीळ पडतात, कधी गाठ बसते. पडलेला पीळ जात नाही, गाठ सोडवता येत नाही. दूर होण्याची कारणं वर करणी अगदी योग्य वाटत असली तरीही त्या कारणांमागे सुद्धा काही कारणं असतात. कित्येक वर्ष दबून राहिलेल्या भावनांची कारणं. कधी कधी नातं टिकवण्यासाठी कारणांच्या मागे असलेली कारणं शोधावी लागतात. हे सगळं सगळं सांगणारी संकेत आणि प्रियंकाची ही गोष्ट थोडी मोठी आहे म्हणून 2 भागात केली आहे. उद्या दुसरा भाग येईलच. पण खरं सांगते, गोष्ट खूप छान आहे, मनाला भिडून जाणारी आहे. तेव्हा उद्याचाही भाग प्लीज चुकवू नका. कथा आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब बरोबर हाईपसुद्धा करा. आणि हे काहीच करणं जमलं नाही तरीही ठीक, पण कमेंट मात्र आवर्जून करा. त्याची मी मनापासून अगदी वाट पाहत असते. सुरू करूया कथा पीळ आणि गाठ. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. संकेतने लॅच उघडलं. मोठा प्रवास करून आल्यानंतर घरी येऊन माणूस जसा थकून बसतो ना, तसं अंग सैल सोडून दिलं. सोफ्यावर बसल्या बसल्या तो आडवा झाला. हो, मोठा प्रवास असतो. नुसता प्रवास नाही, तर ओझ्या सकट केलेला प्रवास. 10 वर्षांच्या संसाराचा गाडा रेटला होता त्याने. आणि ओझंसुद्धा कमी नाही. अपेक्षांचं, भांडणांचं, गैरसमजुतीचं, आरोपांचं, प्रत्यारोपांचं, कडू आठवणींचं, नको असलेल्या नात्याचं. आज ते सगळं ओझं त्याने उतरवून ठेवलं होतं. गेल्या 1.5-2 वर्षांच्या मेहनतीचं फळ आज मिळालं होतं. तिथे शेवटी साईन करून नातं संपवताना थोडी धडधड वाटली होती खरी. हृदयसुद्धा भरून आलं होतं. 10 वर्ष एखाद्या कैद्याला बेड्या ठोकाव्यात आणि त्या अचानक एका क्षणी मोकळ्या व्हाव्यात. त्यावेळेस त्याला कसं वाटेल? अगदी तसंच याला वाटलं होतं. पण आता या सगळ्या कटकटींपासून कायमची सुटका. त्या भांडणांना, कटकटीला, बायकोच्या अपेक्षांना जबाबदारी हे गोड नाव द्यायचं आणि संसाराचं रहाट गाडगं खेचत राहायचं. नको रे बाबा, सुटलो एकदाचं, असं म्हणत त्याने फ्रीज उघडला. फ्रीजमधलं कोल्ड्रिंक, केक काढला. खरं तर भूक होती, पण आज दमायला झालं होतं. स्वतःपुरती सेलिब्रेशन करून तो गाढ झोपी गेला. झोप चांगली लागली, पण मध्यरात्री पुन्हा तेच स्वप्न पडलं. तो जागा झाला. अमावास्येच्या एका रात्री एका बोटीत तो एकटाच प्रवास करत होता. पहिलं तरी जायचं होतं, पण अचानक पाण्याचा जोर वाढला. मदतीसाठी कोणी नव्हतं. तो पाण्यात पडला. मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकणारच कुणी नव्हतं. आणि मग हळूहळू तो तळाशी जाऊ लागला. बुडू लागला. त्याची शुद्ध हरपली. त्यानंतर तो दचकून जागा झाला. अगदी घामाघूम झाला होता. पण यावेळेस चटकन पाण्याचा ग्लास पुढे करणारी, त्याची पाठ चोळून त्याला शांत करणारी प्रियंका बाजूला नव्हती. छातीवर एकदम दडपण आल्यासारखं झालं. इतकं जडजड वाटू लागलं की हार्ट अटॅक येतो की काय असंच वाटलं. बराच वेळ तो जागेवरून उठू देखील शकला नाही. कसा बसा उठला आणि पाणी पिऊन आला. रात्रीचे 3-3:30 वाजले होते. झोप काही येईना. खूप अस्वस्थ वाटायला लागलं. कुणाशी तरी बोलावं, फोन करून सांगावं की मला कसं तरी होतंय असं वाटू लागलं. पण एवढ्या रात्री आपल्यासाठी कोण अवेलेबल असणार? त्याने मोबाईल हातात घेतला. प्रियंकाचा नंबर एकदा पाहिला. डायल करणार तेवढ्यात लक्षात आलं, आता आपला तिच्याशी काही संबंध नाही. पेपर्सवर शेवटची सही केली तेव्हाच वकील म्हणाले, आता तुम्ही नात्याने वेगळे झालात, कायद्याने तुमचा घटस्फोट झाला. रागाने तेव्हा तिचे वडील देखील म्हणाले, आता हिच्याशी तुमचा कोणताही संबंध नाही. तुमचं नवरा बायकोचं नातं कायमचं तुटलं. तेव्हा आता पुन्हा फोन करणं, मेसेज करणं हे करू नका म्हणजे झालं. त्यावेळेस प्रियंकाचा रडवेला झालेला चेहरा त्याला आठवला. त्या चेहऱ्यामागची भीती आणि दुःखाची इंटेन्सिटी त्याला आत्ता कुठे जाणवत होती. तो विचार करत असतानाच चुकून नंबर डायल झाला. त्याला कळलंही नाही. पलीकडून अस्पष्ट, अस्फुट असा हॅलोचा आवाज आला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण प्रियंकाला नंबर डायल केलेला आहे आणि तिने तो उचललेला आहे. त्याने घाई गडबडीने फोन कट केला. पुन्हा तिचा फोन आला नाही, पण मेसेज मात्र आला. काही प्रॉब्लेम आहे का? काही त्रास होतोय का? डोकं दुखत असेल तर बाम बेडच्या बाजूच्या छोट्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये आहे. ॲसिडिटी झाली असेल तर गोळी फ्रीजवरच्या बॉक्समध्ये आहे. आणि पाठ दुखत असेल तर गरम पाण्याची पिशवी घे, कपाटाच्या मागे आहे. काय रिप्लाय करावा त्याला कळलं नाही.
तसा फोन चुकून लागला असला तरी अगदीच चुकून लागलेला नव्हता तो. बराच वेळ त्याचा रिप्लाय आला नाही तेव्हा तिनेच मग फोन केला आणि दबक्या आवाजात विचारलं, काय काही त्रास होतोय का? तिच्या प्रश्नाने त्याला अगदी भरून आलं. नाही, तेच विचित्र स्वप्न पडलं, तो म्हणाला. मग त्यासाठी मला फोन केलास? खरं तर तिच्या प्रश्नामध्ये आश्चर्याचे भाव नव्हते, कोणत्या तरी अपेक्षेचे मात्र होते. अगं चुकून लागला, अपराधीपणाने तो म्हणाला. बरं, देवाऱ्यात स्वामींची उदी आहे तेवढी लावून घे, मग शांत झोप येईल तुला. गुड नाईट, ती म्हणाली. वेद कसा आहे गं, झोपलाय ना, त्याने विचारलं. खरं तर तिला सांगावंसं वाटलं, तोही बापाच्या कुशीसाठी आसुसलेला आहे, म्हणूनच तर उशीला घट्ट बिलगून झोपलाय. पण यावेळेस तिला सांगावंसं नाही वाटलं. या गोष्टी सांगायच्या असतात का? एखाद्या बापाला जर ही गोष्ट सांगावी लागली तर बाप लेकाच्या नात्यामधली सगळ्यात मोठी हार आहे ती. तो झोपलाय एवढंच म्हणाली ती. मी ठेवते, मला फार बोलता यायचं नाही, असं म्हणून तिनेही फोन कट केला. मग तोही बेडवर तसाच पडून राहिला. खूप भूक लागली असावी आणि बऱ्याच वेळानंतर जेवणाचं ताट आल्यावर मात्र तोंडाची चवच निघून जावी असं काहीसं त्याचं झालं होतं. सेपरेट होण्यासाठी तोच आतुर झाला होता. सगळी धडपड त्याचीच चालली होती आणि आता डिवोर्स होऊन 12 तासही लोटले नाहीत तर मग तो आनंद कुठच्या कुठे पळाला होता. उलट त्या आनंदाची जागा आता भीतीने, काळजीने घेतली होती. प्रियांका समोर जरी आली तरी त्याच्या डोक्यात तिडीक जायची. दोघेही कचाकचा भांडायचे आणि मग ठरवलं होतं की आपण वेगळंच होऊया. पण आज दोघांचाही स्वर एवढा नरमाईचा का होता? पण तरीही डिवोर्स घेऊन आपण चूक केली असं त्याला तरी वाटत नव्हतं, कारण त्या नात्याचा त्याला कंटाळाच आला होता. रोजच्या भांडणाचा, कटकटीचा उबग आला होता. दुसऱ्या दिवशी तो उठला तेव्हा तर फ्रेश वाटलं. किचन ओकंबोकं वाटतंय, घरात बायकोचा वावर नाही, सकाळी तिच्या आवाजातली भक्तिगीत नाही, म्हणून आपण तिला मिस करतोय असं त्याला काहीही वाटलं नाही. उलट आज स्वतःच्या मनाप्रमाणे तो उठला. उद्या त्याला ऑफिसच्या टूरसाठी तसंही मँगलोरला जायचं होतं. तो आनंदात गेला. पोचलास का रे? फार तेलकट खाऊ नकोस. आणि ऐक ना, तिकडे साड्या फार छान मिळतात, एखादी घेऊन ये ना माझ्यासाठी. असा कोणताही हट्ट नव्हता. खेळण्याचं दुकान पाहून मात्र त्याला लेकाची आठवण झाली. संध्याकाळी राऊंड मारता मारता त्याने त्याच्यासाठी एक हेलिकॉप्टर आणि कार घेतलं. 4 दिवस अगदी मजेत गेले. कामावर पूर्ण फोकस करता आलं. भांडणाचे, कटकटीचे, बायकोचे कोणतेही विचार मनात आले नाहीत. उलट तिथल्या एका एक्झिक्युटिव्हने विचारल्यावर तो म्हणाला, आय एम सिंगल नाव. त्यावर हसून तो एक्झिक्युटिव्ह म्हणाला, हे यू आर व्हेरी लकी गाय, एन्जॉय. सिंगल असणं इतकं अभिमानाचं आणि आनंदाचं असतं हे तो त्या क्षणी अनुभवत होता. तसंही मुलाला भेटायची कोर्टाने परवानगी दिली होती, त्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा तो वेदला भेटू शकणार होता. तिथून निघताना शेवटच्या दिवशी त्याच्या कलिगने बायकोसाठी कांजीवरम साडी घेतली. क्षणभर ती निळ्या रंगाची साडी पाहून संकेतलाही वाटलं, आपणही प्रियांकासाठी घेऊन टाकावी का? आपला डिवोर्स झाला असला म्हणून काय झालं, नॉर्मल बोलणं चालणं आहे आपल्यात, आणि जोपर्यंत वेद मोठा होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, जाऊ देत मरू देत, या सगळ्या कटकटीपासून सुटका हवी होती म्हणूनच तर डिवोर्स घेतला. आता पुन्हा त्यात कसं अडकायचं? मग साडी घ्यायचा विचार त्याने कॅन्सल केला. घरी थकून आला तेव्हा मात्र वाटलं, अरे कुणीतरी गरमागरम चहा करून द्यायला हवा. पण आजकाल फोनवर नंबर फिरवला की सगळं दारात हजर होतं. त्यानंतरचा आठवडा जरा बरा गेला. वेदची मध्ये मध्ये आठवण येत होती. तसंही काही सर्टिफिकेट्स आणि सामान घ्यायला ती या संडेला येणारच होती. ती आणि वेद दोघंच आले तर बरं आहे. उगीच तिचा खडूस बाप आणि तो बिंडू भाऊ आला तर काही ना काहीतरी बोलत बसतील. सकाळी 11 वाजेपर्यंत येईन असा मेसेज तर आला होता. खिडकीत उभा राहून तो सिगारेट ओढत होता. तिची वाट पाहत होता असं नाही, पण आता तरी ती वेळ पाळते का नाही हे तपासण्यासाठी म्हणून. साधारण 11:15ला गेटमधून एक बाईक आत आली. कुणीतरी हेल्मेट घातलेला माणूस होता. त्याच्या मागे एक बाई. त्याने नीट पाहिलं तेव्हा लक्षात आलं, अरे ही बाई दुसरी तिसरी कोण नाही, आपलीच बायको आहे, म्हणजे एक्स बायको आहे. पण तरीही तिला पाहून त्याला आनंद झाला. तिने केस मोकळे सोडले होते, जीन्स आणि टॉप घातलेलं. तशी फिटनेसच्या बाबतीत ती पहिल्यापासूनच पर्टिक्युलर होती. बाईक जवळ आली तशी ती उतरली.
उतरताना मात्र त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून उतरली. ते मात्र संकेतला कुठेतरी खटकलं. पण मनातल्या मनात त्याने स्वतःला समजावलं, अरे त्यात खटकण्यासारखं काय आहे? तिचा तो आडदांड बिंडोक भाऊ असेल किंवा अतिशहाणा मेहुणा. उठताना एक क्षणभर ती त्या माणसाला काहीतरी म्हणाली आणि मग वर चढली. तो हेल्मेट लावून तसाच बसून राहिला, बहुतेक मोबाईल खेळत. संकेत त्याच्याकडे पाहत होता. कोण असेल हा? तो विचार करत राहिला आणि तेवढ्यात बेल वाजली. त्याच्या लक्षात आलं की प्रियांका बाहेर तर आली आहे, पण ही एकटी कशी आली? वेद कुठे आहे? त्याने चटकन दरवाजा उघडला. क्षणभर तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर हालेच ना. मस्त दिसत होती. आत येऊ का? तिने विचारलं. तो काही बोलला नाही, बाजूला झाला. वेदला नाही आणलंस? त्याने विचारलं. त्याला जरा सर्दी खोकला झालाय, सो डॉक्टर म्हणाले बाहेर नेऊ नका, धुळीची ॲलर्जी होईल. तुला वेळ मिळाला तर तू ये भेटायला केव्हा तरी, ती म्हणाली. एवढं म्हणून ती बेडरूममध्ये गेली. तोही तिच्या मागे आला. कपाट उघडू ना? तिने परक्यासारखं विचारलं. मग तो वैतागला. सारखे सारखे काय प्रश्न विचारतेस? आत येऊ का, कपाट उघडू का? त्याने विचारलं. मग हाच तर अट्टाहास होता ना तुझा, ती कुसकेपणाने म्हणाली. म्हणजे समजलं नाही मला. त्याला खरंच कळलं नव्हतं. असंही तिचे टोमणे त्याला जरा उशिराच कळायचे किंवा कळायचेच नाहीत. अरे माझं असं हक्काचं बोलणंच तुला त्रास देत होतं ना, मग आता कोणत्या हक्काने कपाट उघडू? ती हळुवारपणे बोलली. मग मात्र त्याला झोंबलं. असं लगेच परक्यासारखं बोलायची गरज नाही हां, तो म्हणाला. अगदीच तसं नाही रे, पण आता आपलेपणाने तरी कसं वागायचं, कसं बोलायचं? तिने विचारलं. ते कपाट उघडताना थोडा त्रासच व्हायचा. त्याचं हँडल दाबूनच उघडायला लागायचं. तिने प्रयत्न केला, जमलं नाही. हां थांब, उघडतो मी. हँडलवर ठेवलेल्या तिच्या हातावरच त्याने आपला हात ठेवला. कदाचित ती हात बाजूला काढते हे त्याच्या लक्षातही आलं नाही. पायाने जोर लावून त्याने दरवाजा उघडला. काय सामान काढायचं आहे? त्याने विचारलं. फाईल्स आणि थोडं सामान आहे माझं, ते काढून घेते. तिने फाईल्स काढल्या. तिचं थोडं सामान होतं तेही भरलं. तिने बॅग आणलीच होती. तोही मदत करू लागला. फाईल्स भरताना उभ्या आडव्या भरत होती ती. तो वैतागला. नीट भर ना, तिचा हात पकडत तो म्हणाला. त्याचा पुन्हा एकदा स्पर्श होताच अगदी जोरात हिसका देऊन नाही, पण हलक्या हाताने तिने आपला हात सोडवला. ही आपला स्पर्श टाळतेय, आपल्यापासून अंग का चोरतेय? हे समजायला त्याला जरा उशीरच झाला. हो, आता आपण नवरा बायको नाही. ती माझ्यासाठी परस्त्री आणि मी तिच्यासाठी परपुरुष झालो, नाही का? विचारानेच तो थोडा अस्वस्थ झाला. मालकी हक्क सोडताना वाईट तर वाटतंच, मग तो संपत्तीवर असो, बायकोवर असो किंवा नात्यावर. पाणी वगैरे देऊ का तुला? त्याने विचारलं. नको, ती म्हणाली. बरं मला विचारायचं होतं, आता हे जॉईंट अकाउंट आहे, रत्नागिरीची प्रॉपर्टीसुद्धा दोघांच्या नावावर घेतलेली आहे, त्याचं कसं करायचं? तिने विचारलं. हा फ्लॅटसुद्धा तर दोघांच्या नावावर आहे, त्याचंही काहीतरी करावंच लागेल ना, तो चिंतेने म्हणाला. काळजी नको करूस, त्याचं वेगळं काय करायचं? रत्नागिरीची प्रॉपर्टी आणि हा फ्लॅट तुझ्या नावावर करून देते. जॉईंट अकाउंटमधून माझं नाव विड्रॉ करते, ती शांतपणे म्हणाली. अगं तेच नको आहे. सगळं माझ्या नावावर केलंस तर तुझं आणि वेदचं काय? तुझे ते वडील आणि तुझा तो बिंडोक भाऊ, ते काय सांभाळणार तुम्हाला? चिडून तो म्हणाला. मी जॉब करते, तिने उत्तर दिलं. अगं पण माझी पण काही जबाबदारी आहे की नाही? त्याने विचारलं. जबाबदारी? असं म्हणत ती खिन्नपणे हसली. काय झालं आता? दोघांनी ठरवून निर्णय घेतला होता ना, मग अशी उदास का? त्याने विचारलं. हो, माझी काहीच कंप्लेंट नाही, ती म्हणाली. पण काय गं, तुझा तो वकील म्हणत होता की तुम्हाला असं सोडणार नाही, फ्लॅट आणि पोटगी चांगलंच वसूल करणार आहे म्हणून. माझा वकीलसुद्धा म्हणत होता की तुमची मिसेस कदाचित तुमच्या नात्यावर खोटे आरोप लावेल आणि ते सिद्ध करायचा प्रयत्न देखील करेल, मोठी पोटगी घेईल तुमच्याकडून. पण तुझा तर वकील अगदी बावळट निघाला. त्याला खरं तर तिच्या मनातून काहीतरी काढून घ्यायचं होतं. तिने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे डबडबले होते. न सांगताही त्याला त्याचं उत्तर मिळालं. प्रत्यक्षात काय, स्वप्नातही ती कुणासमोर आपल्यावर कोणत्याही प्रकारचे घाणेरडे गैर आरोप लावणार नाही. ती तशी नाहीच हे त्याला माहीत नव्हतं का? मनातल्या मनात त्याने तिला विचारलं. म्हणजे वकिलांनी सांगूनसुद्धा तू माझ्याविरुद्ध कोणतीही साक्ष दिली नाहीस, हो ना?
तू सुद्धा माझ्यावर काहीही आरोप प्रत्यारोप केले नाहीस, तिने स्पष्टपणे विचारलं. मग मलाही तो माझा नालायक वकील सांगत होता. म्हणत होता की माझ्या बायकोचं कॅरेक्टर चांगलं नाही असं सांगा. आपण खोटे पुरावे सादर करू. म्हणजे मग आपल्याला फार पोटगी द्यावी लागणार नाही, फ्लॅट वाचेल. अरे, मला इतका नीच समजलास की काय? पैशासाठी माझ्या बायकोवर असले घाणेरडे आरोप लावू, तेही खोटे? त्याला तिकडेच चांगलं चोपणार होतो. उगीच खोटं नाटक काहीतरी सांगायला भाग पाडतोय मूर्ख. तिलाही माहीत होतं, काहीही झालं तरी तो कधीही तिच्याविरुद्ध घाणेरडी साक्ष देणार नाही. ते ऐकून तिला बरं वाटलं. पुन्हा ते स्वप्न पडलं नाही ना? रोज रात्री देवाऱ्यामधली उदी लावून झोपायचं, म्हणजे अशी घाणेरडी स्वप्न पडत नाही, ती म्हणाली. बरं, काय गं, खाली तुझ्याबरोबर कोण आलं आहे? तो तुझा बिंडोक भाऊ आहे? विनोद आहे का? त्याने विचारलं. नाही, दादाला कुठला वेळ. खरं तर बाबा येणार होते, पण वेदला बरं नाही म्हणून तेही आईसोबत थांबले, ती म्हणाली. मग खाली कोण, भाऊजी? त्याने आश्चर्याने विचारलं. नाही. मग कोण आहे? मग रागावून त्याने विचारलं. मनीष, एका शब्दात तिने सांगितलं. मनीष? कोण मनीष? त्याने विचारलं. शेजारचा मुळे काकूंचा मुलगा. का? तो का आला? आणि त्याच्यासोबत बाईकवरून तू का आलीस? बाईकवरून उतरताना त्याच्या खांद्यावर हात का ठेवलास तू? त्याचा आवाज आपोआप चढला. मग काय करणार? बाबाच म्हणाले एकटी जाऊ नकोस, मनीषला घेऊन जा. आणि बाईकवर एका बाजूला बसायची सवय नाही मला. उतरताना आधारासाठी जरा हात टेकवला. ती सुद्धा एवढं एक्सप्लेनेशन का देत होती तिलाच ठाऊक. खरं तर हे सगळे प्रश्न विचारायचे अधिकार त्याच्याकडे आता उरले नव्हते आणि या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायची तिला गरज नव्हती. पण दोघेही अगदी सख्ख्या नवऱ्या बायकोसारखे बोलत होते, भांडत होते. हे मूर्ख आहेस का तू? बाबांनी सांगितलं आणि आलीस त्याच्याबरोबर. मला सांगायचं होतं, मी आलो असतो न्यायला, वैतागत तो म्हणाला. मग मात्र तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं. त्याला एकदम कसं तरीच झालं. म्हणजे रागाचं रूपांतर एकदमच भीतीत झालं आणि भीतीचं दुःखात. तो शांत झाला. बरं ऐक, आता मुद्द्याचं बोलते. आता मला माझी सही वगैरे बदलावी लागेल ना? नावही बदलावं लागेल. म्हणताना तिचा आवाज थरथरत होता. तो काही बोलला नाही. म्हणजे तिला काय विचारायचं होतं आणि काय बोलायचं होतं हे त्याला नीट समजलं नाही. भावना मात्र थेट काळजात भिडल्या. आता हिच्या नावापुढे आपलं नाव लागणार नाही हे सत्य मात्र ठसठशीतपणे जाणवलं. तेवढ्या तिचा मोबाईल वाजला. हां मनीष, 2 मिनिटात आले. हो रे हो, तुला उशीर होतोय ना? आले, अगदी 2 मिनिटात आले. हां. तिने फोन ठेवला. बरं निघते, मनीष म्हणाला. त्याला उशीर होतोय. आता निघायलाच हवं, ती म्हणाली. ए थांब, त्याला सांग निघायला, मी सोडतो तुला. त्याने चटकन टी शर्ट चढवलं, बाईकची चावी घेतली. चल, तो म्हणाला. नको, आता ते बरं दिसणार नाही. का? त्या मनीष बरोबर जाते ते बरं दिसतं आणि माझ्याबरोबर जाणं बरं दिसणार नाही? त्याने रागाने विचारलं. ती शांत उभी राहिली. मग तोही शांत झाला आणि मग मटकन सोफ्यावर बसला. हो की, आता बरं दिसणार नाही ना? आता आपण कोणीच नाही. एवढं म्हणून तो सोफ्याला हताशपणे मागे टेकला. बाईकवर बसताना पुन्हा आधारासाठी तिला त्याच्या खांद्यावर हात ठेवावा लागतोय का हे त्याला पाहायचं होतं. पण हिंमत झाली नाही, कारण आता कोणतंच नातं उरलं नव्हतं. सगळे हक्क संपले होते. जबाबदाऱ्या संपवल्या ना की त्यासोबत हक्क देखील आपोआप संपतात. त्या संध्याकाळी मात्र तो चरफडत राहिला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेला तेव्हा लंचमध्ये मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. अरे ऐक ना, 26 जानेवारीला सुट्टी आहे. पुढे 1-2 दिवस सुट्टी टाकू, मग शनिवार रविवार लागून मस्तपैकी काहीतरी प्लॅन करू. अगदीच काही नाही तर सापुतारा किंवा गोवा तरी नक्की होईल. हां. सूरज बोलत होता. माझं मी सांगतो रे बाबांनो, कारण माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही, प्रणय म्हणाला. अरे तोपर्यंत ठीक होतील वहिनी. पिकनिकचं डिस्कशन आणि आपण नाही. संकेतला वाटलं या सगळ्या डिस्कशनमध्ये त्याला कसं काय इन्व्हॉल्व केलं नाही. त्याने स्वतःहूनच विचारलं, काय रे मित्रांनो, कसलं प्लॅनिंग? पिकनिक असेल तर माझं पण नाव टाकून द्या, हसत हसत तो म्हणाला. पण तिघेही एकदम शांत झाले. मग भीत भीत प्रणय म्हणाला, अरे ॲक्च्युली फॅमिली पिकनिक आहे ना, सो. ते ऐकून संकेतचा चेहरा एकदम मावळला. खरंच की, आता आपण फॅमिली मॅन नाही ना. त्याला गेल्या वर्षीची पिकनिक आठवली. प्रियांका आणि वेद दोघेही आले होते. अगदी आपल्यात काही भांडण असलं तरी पिकनिकला मात्र प्रियांका आणि आपण मस्त एन्जॉय केलं होतं. तो काही बोलला नाही, पण वाईट मात्र नक्कीच वाटलं.
त्या दिवशी त्याला खूप एकटं एकटं वाटलं. अगदी त्याच रात्री पुन्हा तेच स्वप्न पडलं. तो घाबरून जागा झाला. यावेळेस मात्र त्याने कुणालाही फोन केला नाही. दिवस जात होते. घरकामाला एक बाई ठेवली होती, पण लक्षात आलं की हळूहळू पैसे चोरीला जात आहेत. आणि एकदा तर त्याची सोन्याची चेनसुद्धा चोरीला गेली. चेन चोरीला गेली त्याचं त्याला खूप वाईट वाटलं, कारण ती चेन प्रियांकाने त्याला दिलेलं बर्थडे गिफ्ट होतं. त्या दिवशी मात्र तो रडला. सोफ्यावर बसला तेव्हा आपोआप रिकाम्या घराकडे त्याची नजर गेली. काही महिन्यांपूर्वी घरात चैतन्य होतं. वेदचा आरडाओरडा सुरू असायचा. त्याच्या मागे प्रियांकाचा गोंधळ. तेव्हा वाटायचं, अरे घरी आल्यानंतर तरी किमान शांतता हवी. प्रियांकाची बडबड सुरू झाली, टोमणे मारणं सुरू झालं किंवा किटकिट सुरू झाली की मग वाटायचं घरी यायलाच नको. पण आता तीच शांतता बोचू लागली होती. ऑफिसमध्ये पार्टी असली, पिकनिक असली की त्याला जायला खूप आवडायचं. पण कामामुळे प्रियांकाला जमायचं नाही. ती भडकायची आणि म्हणायची, हे बरं आहे, सगळं माझ्यावर टाकून तू आपला बाहेर मजा करत राहा. त्याला वाटायचं की हिची कटकट आणि जबाबदाऱ्या नकोच आता. पण आता प्रियांका नाही, तर कुठे बाहेर फिरायला जायला नकोच वाटतं. मित्र त्यांच्या फॅमिलीबरोबर असतात, त्यांना आपण नको असतो, आणि आपल्यालाही त्यांची फॅमिली बरोबर असताना एकट्याने जाणं बरोबर वाटत नाही. खूप एकटं एकटं पडल्यासारखं वाटतंय आता. आणि आपलंही नशीब कसं आहे ना, आपण लहान असताना आई बाबा वेगळे झाले, म्हणजे बाबा आईला सोडून दुसऱ्या एका बाईबरोबर निघून गेले. आईची चिडचिड त्रागा त्याने पाहिला होता. अशा वेळेस नातेवाईक मदत करायला येत नाहीत, फक्त टोमणे मारतात किंवा फुकटचे सल्ले देतात. कधी फायदा घेतात, कधी गैरफायदा. आईने मग सगळ्याच नातेवाईकांना दूर लोटलं होतं. तसे ते दोघे अधिकच एकटे पडत गेले. आईने कष्ट करून त्याला चांगलं शिकवलं. त्याला नोकरी लागली, पण पहिला पगार यायच्या आधीच आईसुद्धा देवाघरी निघून गेली. तो पुन्हा एकदा एकटा पडला. त्याच्या दूरच्या आत्याने विवाह मंडळात त्याचं नाव नोंदवलं आणि प्रियंकासोबत लग्न जमवलं. सुरुवातीचे दिवस छान गेले, पण नंतर त्याला वाटलं प्रियांकाच्या अपेक्षा खूप वाढत आहेत आणि नेमकं आपण सुद्धा कसं वागायला हवं हे सुद्धा आपल्याला कळत नाही आहे. वेद झाल्यानंतर वाटलं होतं की नातं सुधारेल, पण ते अधिकच बिघडत गेलं. वेदचं आजारपण, त्याचं शिक्षण, त्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा त्याला ताण येऊ लागला. अगदी आर्थिकदृष्ट्या नाही, पण शाळेतल्या त्या पेरेंट्स मीटिंग, त्यांचे ॲन्युअल डे, त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं, सगळ्याचा कंटाळा येऊ लागला. असं वाटलं आपल्या आयुष्यातलं फ्रीडम मात्र निघून गेलं. आणि मग त्यातून सुरू झाली भांडणं. ती वाढत गेली. म्हणून डिवोर्स घेतला खरा, पण आता त्यातूनही आनंद मिळत नव्हता. उलट जास्तच एकाकी पडल्यासारखं वाटत होतं. घराच्या भिंती सुन्या सुन्या वाटत होत्या. किचन धूळ खात पडलं होतं. कपाट रिकामं झालं होतं. वेदची खेळणी नाही, कपाटात प्रियांकाचे कपडे नाहीत. कधी काही बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं तर कुणाला सांगायचं? आपलं हक्काचं कोणी नाही. त्याला पुन्हा एकदा प्रियांका आणि मनीष आठवले. उतरताना तिने त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात. आणि मग त्याची चिडचिड पुन्हा सुरू झाली. त्या रात्री पुन्हा त्याला तेच विचित्र स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी उठला. तो सणकून ताप आला होता. उठायची सुद्धा ताकद नव्हती. कामवाल्या बाईला तर त्याने काढूनच टाकलं होतं. डॉक्टरकडे तरी एकटा कसा जाणार? तो तसाच पडून राहिला. शेवटी मग ऑफिसच्या मित्राला संध्याकाळी फोन करून सांगितलं. तो डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, काहीतरी खाऊन घ्या असं सांगितलं. मित्रानेच मग खालून पोळी भाजी आणून दिली. काळजी घे रे बाबा, आणि तुझ्या कोणत्या तरी नातेवाईकाला कळव, असं म्हणून खूप उपकार केल्यासारखं तो निघून गेला. नातेवाईकांना बोलव म्हणजे पुन्हा आम्हाला त्रास देऊ नको, असं सुचवून सुद्धा गेला. कोण आहेत आपल्याला नातेवाईक? कोणी नाही. 2 हक्काची माणसं होती, त्यांनासुद्धा आपण दूर लोटलं. तो तसाच निश्चित पडून राहिला. औषधाने शरीर तर ठीक झालं, पण मन मात्र हळूहळू खंगत गेलं, आजारी पडलं. ऑफिसमध्ये त्याचं कामात लक्ष लागेना. अँक्झायटी वाढू लागली आणि एक दिवस तो ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ट्रीटमेंट सुरू झाली, पण शेवटी डॉक्टरांनी तुम्ही एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टला भेटा असं सुचवलं. डॉक्टर चांगले होते म्हणून त्यांच्याच ओळखीच्या सायकियाट्रिस्टचा नंबर दिला. मिस्टर संकेत, माणसाला होणारे बहुतांशी सगळेच आजार हे सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे असं पहा, आजार शरीराला होत असला तरी त्याचं मूळ मनात असतं.
त्यामुळे जोपर्यंत मनाला ठीक करत नाही तोपर्यंत शरीराचे आजारसुद्धा दूर होत नाहीत. तेव्हा सायकियाट्रिस्टची भेट नक्की घ्या. नाईलाजाने मग त्याला डॉक्टर रवींद्रनकडे जावं लागलं होतं. हे पहा डॉक्टर, खरं तर मला कोणताही मानसिक आजार नाही. त्या डॉक्टरांनी मला तुमच्याकडे का पाठवलं आहे मला अजूनही नाही कळत. अहो, नॉर्मल स्ट्रेस एन्झायटी सगळ्यांना असते, पण म्हणून लगेच सायकियाट्रिस्टकडे जायची काय गरज? मला काय वेड लागलं आहे का? वैतागत संकेत डॉक्टरांना विचारत होता. मिस्टर संकेत, शांत व्हा. अहो, मानसोपचार तज्ज्ञांबद्दल तुमच्या संकल्पना किती चुकीच्या आहेत. शरीराला काही आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे जातोच ना. तसंच मनाला काही दुखलं खुपलं की आपण सायकियाट्रिस्टकडे जातो. इतकं सोपं गणित आहे ते. उगीच मला वेड लागला आहे का किंवा सिरियस मानसिक प्रॉब्लेम झाला आहे का असले विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्या डॉक्टरांनी तुम्हाला इथे यायचा सल्ला दिला कारण जेव्हा तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा तुम्ही बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बरळत होतात. म्हणजे मला भीती वाटते आहे, सगळीकडे अंधार आहे, माझी बोट हळूहळू बुडती आहे, मी बुडतो आहे वगैरे वगैरे. त्यासाठी तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे पाहणं जरुरी आहे. तुम्हाला कसली भीती वाटते आहे का, पाण्याची वगैरे? डॉक्टरांनी विचारलं. त्या स्वप्नाची आठवण येताच संकेत थोडा कावराबावरा झाला. आपण बेशुद्ध अवस्थेतसुद्धा ह्या स्वप्नाचा विचार करत होतो का, याचं त्याला आश्चर्य वाटलं. लपवण्यासारखं काही नव्हतं म्हणून त्याने डॉक्टरांना सगळं खरं सांगून टाकलं. डॉक्टर, ॲक्च्युली हे स्वप्न मी लहान असल्यापासून मला पडते. हे स्वप्न पडलं ना की मग मी घाबराघुबरा होतो, छातीत जड वाटू लागतं, झोप उडते आणि मग नंतर झोप येतच नाही. मी असा घाबरून जागा झालो ना की माझी बायको मग देवाची उदी लावते आणि मला शांत करते. थोडा वेळ मला बरं वाटतं. तो म्हणाला. ओ आय सी. तुम्ही आता म्हणालात तुमची बायको, त्या कुठे दिसल्या नाहीत? डॉक्टरांनी विचारलं. ॲक्च्युली आमचा डिवोर्स झाला आहे, त्याने सांगून टाकलं. ओके, पण तुम्हाला काही हरकत नसेल तर तुमचा डिवोर्स का झाला आहे सांगू शकाल? तशी काही खास कारणं नव्हती डॉक्टर. माझ्या बायकोच्या अपेक्षा फार होत्या. तिला जबाबदाऱ्या माझ्यावर टाकायच्या होत्या आणि त्या जबाबदाऱ्या पेलणं मला जमत नव्हतं. आमच्या नात्यातला आनंद हरवला होता म्हणून मग आम्ही डिवोर्स घ्यायचं ठरवलं. दोघांनी? हां, संकेत म्हणाला. पण मग आता तुम्ही आनंदी आहात? डॉक्टरांच्या या प्रश्नावर मात्र त्याच्याकडे उत्तर नव्हतं. डॉक्टरांनी देखील फार काही खोदून विचारलं नाही. औषधं मात्र लिहून दिली. ऑफिसच्या मित्राचा नंबर मात्र घेतला. ऑफिसमधून त्याने आठवड्याभराची सुट्टी घेतली होती. त्याने बाहेरूनच सूप ऑर्डर केलं. बेल वाजली. बहुतेक ऑर्डर केलेलं सूप आलं असणार असा विचार करत त्याने दरवाजा उघडला तर समोर प्रियांका उभी होती. तू? अशी अचानक? तिला पाहून त्याला खरं तर खूप आनंद झाला होता, पण तेवढा आनंद न दाखवता त्याने पहिला प्रश्न केला. एकटीच आली आहेस की खाली तो मनीष पण उभा आहे? एकटीच आली आहे रे, वैतागत ती म्हणाली. आजारपणासुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्माईल आलं ते ऐकून. मग बस ना, उभी का? तो म्हणाला. कशी आहे तब्येत? तिने विचारलं. तुला कोणी सांगितलं? त्याने प्रतिप्रश्न केला. प्रणय भाऊजींचा फोन होता. अच्छा, त्याने चोमडेपणा केला तर? आणखीन काय काय सांगितलं? त्याने विचारलं. आपण सायकियाट्रिस्टकडे गेलो आहोत हे हिला कळलं तर काय होईल अशी त्याला भीती वाटली. काय म्हणाले डॉक्टर? तिने विचारलं. ठीक आहे सगळं ठीक आहे गं. थोडाफार स्ट्रेस आहे म्हणून एन्झायटी होते कधी कधी. माझं राहू दे, तू सांग, तू आणि वेद कसे आहात? त्याने विचारलं. ठीक आहोत. बरं ऐक ना, तू भरा झालास ना की मग ते बँकेचे प्रॉपर्टीचे वगैरे सगळं काम करून घेऊया एकदा. एकदा का सगळं तुझ्या नावावर करून दिलं ना की परत परत मग मला इथे यायला नको रे, ती म्हणाली. का? काय घाई झाली आहे एवढी? त्याने नाराजीने विचारलं. छे, उलट उशीरच झाला आहे, महिने लोटले, ती म्हणाली. मला घाई नाही, मग तुला कसली घाई लागली आहे? ते तुझ्या नावावर राहिलं तरी मला काही फरक पडणार नाही. उलट मीच तुझ्या नावावर करून देणार आहे ते सगळं, तो म्हणाला. बरं जाऊ दे, खिचडी करून जाऊ तुझ्यासाठी. घरात डाळ तांदूळ आहेत का? तिने विचारलं. काय माहीत, बेफिकीरपणे तो म्हणाला. तिने पाहिलं. थोडे डाळ तांदूळ शिल्लक होते. तिने खिचडी लावली आणि मग विचारलं. निघू का मी? मुळात तू इथे आलीच कशाला होती? डाळ तांदूळ शोधायला? त्याने रागाने विचारलं. प्रणय भाऊजींनी सांगितलं तुझी तब्येत बरी नाही म्हणून आली होते तुला पाहायला. वेळच्या वेळेस गोळ्या घेत जा. खिचडी भात केलाय तो खाऊन घे
आणि कामाला कोणी बाई का नाही ठेवत, तिने विचारलं. असं विचारताच त्याला चैन गेल्याचं आठवलं. अगदी हळवा होतो म्हणाला, प्रिया, तू वाढदिवसाला दिली होतीस ना ती चेन त्या कामाला बाईने चोरली गं. बाहेरच्या ड्रॉवरमध्ये होती, तिथून पळवली. अरे बापरे, आता? 1.5 तोळ्याची होती चांगली. 2-2.5 लाखांचं नुकसान झालं तुझं, ती ती शांतपणे म्हणाली. प्रिया, पैशाचं दुःख नाही वाटत, पण तू ती चेन मला वाढदिवसाला गिफ्ट केली होतीस म्हणून वाईट वाटतं. तसं तर तिने पैसे पण चोरले, त्याचं एवढं नाही गं वाईट वाटलं मला. पैसे गेले जाऊ देत, पण ती चेन मला खूप अनमोल होती. ती गेली म्हणून तिला काढून टाकलं कामावरून, तो म्हणाला. असंही घरात लक्ष असतं कुठे तुझं, तिने रागाने विचारलं. हो ना, तेही खरंच. तू असताना तशी कधी गरज वाटली नाही आणि आता तू नाहीस तर ते जमत देखील नाही. निदान ती चेन तरी मी सांभाळून ठेवायला हवी होती. बोलताना त्याचा आवाज दाटला. एवढं काय त्यात, गेली तर गेली. चेन गिफ्ट करणारी व्यक्ती आयुष्यातून गेली त्याचं दुःख नाही, त्या चेनचं मात्र दुःख आहे. कमाल आहे तुझी. तिचं ते बोलणं ऐकून तो अधिक हळवा झाला. पण आपल्याला खूप दुःख झालं आहे हे त्याला नीट दाखवताही येत नव्हतं किंवा दाखवायचं नव्हतं. तो तसाच गप्प बसून राहिला. मग तिला थोडं हसू आलं. अरे वेड्या, ड्रॉवरमध्ये जी चेन होती ना ती खोटी होती. तुला गिफ्ट दिलेली चेन तुझ्या लॉकरमध्ये सेफ आहे. ते ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल आलं. ए खरंच, किती ग्रेट आहेस तू. मला किती वाईट वाटलं होतं. आता बरं वाटतंय हां, तो हसत म्हणाला. हो ना, मग आता जेवून घे आणि आराम कर. निघू मी, तिने विचारलं. थोडं उशिराने गेलीस तर नाही चालणार, त्याने विचारलं. चालेल, पण ऑफिसमध्ये कळवावं लागेल रे. आणि मी इथे आले ते घरी सांगितलेलं नाही, नाहीतर दादा आणि बाबा वैतागले असते. बाबा आणि दादा दोघांना एवढं घाबरतेस, मग का आलीस इथे? पुन्हा अशी रिस्क घेऊ नको येत जाऊस, तो समजुतीने म्हणाला. खरं तर नव्हतंच यायला हवं. कोण काय बोलेल, कोणी पाहिल का अशी सतत भीती वाटत राहते. लग्नाआधी घरी कळू नये म्हणून कपल जेवढी काळजी घेतात ना, त्याहीपेक्षा जास्त डिवोर्स झालेल्या कपल्सना पुन्हा भेटायचं असेल तर घ्यावी लागते. लोक काय काय विचार करतात आणि काय काय बोलतात सांगतासुद्धा यायचं नाही. ऑफिसच्या मैत्रिणींना कळलं तेव्हा एक म्हणाली, बरं आहे तुमच्या लोकांचं, रस्ता बंद काम चालू. काकू आल्या होत्या त्या म्हणाल्या, काय गं तुम्ही कधी भेटता का? त्याचं कुठे जमलं का की अजूनही तसाच आहे? नाही म्हणजे आपल्या सुमासाठी त्याला लग्नाचं विचारलं असतं. तिचेसुद्धा मिस्टर जाऊन 4 वर्ष झाली ना आता. लोक आपल्यासमोरच इतक्या स्पष्टपणे कसं बोलतात ना रे. तिचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं. तिला शांत करण्यासाठी तिच्या खांद्यावर त्याने हात ठेवला तशी त्याचा हात झटकत ती उभी राहिली. काय झालं? हेतू वाईट नव्हता माझा, तो स्पष्टीकरण देत राहिला. हेतू कोण विचारतं, लोक पाहतात ती कृती. आणि माझ्या मनालाही नाही पटत आता. आपल्यात काहीच नातं नाही. कोणत्या तरी ओढीने मी इथे आले होते, तुझी काळजी वाटली म्हणून. पण सारखं सारखं इथे येता यायचं नाही मला. तुलाच स्वतःला सावरावं लागेल, स्वतःची काळजी घ्यावी लागेल. बोलताना तिचे डोळे डबडबले. त्यालाही कसं तरीच वाटलं. वेदला माझी आठवण येते का गं, त्याने विचारलं. हो, उशी घट्ट धरून बाबा बाबा म्हणत असतो. अश्रू बाहेर पडू नये म्हणून त्याने ओठ एकमेकांवर घट्ट आवळून धरले. तेवढ्यातच दरवाजावरची बेल वाजली. मग ती कावरी बावरी झाली. बापरे, कोण असेल? मी अचानक इथे आली आहे आणि दरवाजा आतून बंद करून घेतला आहे. याचा काय अर्थ निघेल? दादाला कळलं असेल का? की बाबाच असतील? की तुझ्या आत्याबाई? का कोणी शेजारी पाजारी? का मित्र? भीतीने ती अनेक प्रश्न विचारत होती. मी लपू का रे? उगीच काहीही नसताना कोणी संशय घ्यायला नको. घरी कळलं ना तर बाबा संताप करून घेतील. वहिनी नको नको ते टोमणे मारेल. आईसुद्धा चिडेल रे. आणि दादा म्हणेल, संसार तर सांभाळायला जमला नाही तुला आणि हे उपद्व्याप बरे जमतात. मग टेन्शनमध्ये तिच्या बोटांची चळवळ सुरू झाली. शांत हो, शांत हो, मी पाहतो कोण आहे ते. कुरिअरवाला आहे हे कळल्यावर ती थोडी शांत झाली. प्रिया, माझ्यामुळे एवढं सगळं सहन करावं लागतंय तुला? मग तर खरंच नको गं येत जाऊस इथे. मी घेईन स्वतःची काळजी. आणि तू निघ आता. अगदी समंजसपणे तो म्हणाला. ती निघाली. खरं तर घराची अवस्था पाहवत नव्हती, पण ती काय काय सुधारणार होती, काय काय सावरणार होती. शेजार पाजारच्यांनी कोणी पाहू नये म्हणून तिने तोंडाला स्कार्फ बांधून घेतला. स्वतःची ओळख लपवायची नव्हे,
माझी बायको म्हणून तिची स्वतःची ओळख लपवायची तिची केविलवाणी धडपड पाहून त्यालासुद्धा कसं तरीच झालं. तिला बाईकवर स्टेशनपर्यंत तरी सोडायला जावं का असं त्याला वाटलं, पण त्याचा तिलाच अधिक त्रास झाला असता. झपाझप पावलं उचलत ती उतरली. तो खिडकीत उभा राहिला. तिने मागे पाहिलं, पण कोणी ओळखू नये म्हणून हात मात्र दाखवला नाही. ऑटो पकडून पटकन निघून गेली. त्याला फार वाईट वाटलं. कायद्याने नाती जोडता येतात, तोडता येतात, पण भावनांचं काय? त्यांना कायद्याची बंधनं नसतात. तर दोघांचा डिवोर्स तर झाला होता. एकमेकांबरोबर राहता येत नव्हतं, पण मनं मात्र अजूनही एकमेकात गुंतली होती. पुन्हा एकत्र येणं तर शक्य नाही हे दोघांनाही एव्हाना कळलं होतं. परिस्थिती त्या दोघांना आता कोणत्या मार्गाने घेऊन जाईल ते पाहूया दुसऱ्या भागात. अगदी उद्याच. गोष्ट ऐकायला विसरू नका.